बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक नारायणगड आणि इथलं सुप्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिर. इतिहासाचं पान मागे पलटलं तर त्रेतायुगात प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येला परतत असताना इथे तपस्या करणाऱ्या 13 सिद्ध ऋषींसाठी गडावर आले होते. असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचे पदस्पर्श या भूमीला लाभले आहेत. श्रीरामाचे रिअल पावलं आजही या मंदिरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या कलियुगात इसवी सन 1794 साली म्हणजेच आजपासून तब्बल 232 वर्षापूर्वी श्री नगद नारायण महाराजांनी नारायणगडाची स्थापना केली. वारकरी संप्रदायासाठी त्यांनी अतिशय सुंदर व पवित्र मंदिर उभारले. त्यामुळे या पवित्र क्षेत्राला 13 सिद्धांची तपभूमी असेही म्हटले जाते. मी तुम्हाला प्रूफ देतो की हे मंदिर 232 वर्षापूर्वीच आहे. हे बघू शकता तुम्ही. त्या काळात वारकऱ्यांच्या आरामासाठी बांधलेली दगड मातीची घरं आजही उभी आहेत. यावरून समजतं की या गडाचा इतिहास किती प्राचीन आहे. त्यामुळे आपल्यालाच आपली संस्कृती जपायची आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आषाढी एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी होती, म्हणून मुख दर्शन करून बाहेर निघालो. बाहेर जाताना सुद्धा खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. तर आतमध्ये दर्शनासाठी किती गर्दी असेल याचा विचार करा. नारायणगडावरील स्वयंपाकगृह. आज आषाढी एकादशीचा उपवास असल्यामुळे नारायणगड ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी साबुदाणा प्रसादाच्या स्वरूपात वाटप करण्यात आला होता. इथं असं वाटत होतं की लग्नाच्या पंक्तीतच बसलेत, मग आम्ही तरी कशाला मागे राहावा. आम्ही पण बसलोत. जीवनात चुकूनही अशी वेळ कोणावर येऊ नये. भगवान सबका भला करे पर सुरुवात मुझसे करे. नारायणगडावर आदित्य डेंटल कॉलेज तर्फे मोफत दात तपासणी शिबिर सुरू होते, पण इथं फक्त तपासणी फीस फ्री होते. एकादशीमुळे रिक्षांची खूप डिमांड होती, पण सप्लाईच कमी होता. फाइनली 1 घंटा इंतजार करने के बाद मुझे मेरी मंजिल मिल ही गई. बीड जिल्हा रस्ते प्रशासनाला विनंती आहे की नारायणगडचा रस्ता खूप खराब झालेला आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. लोकांच्या हाडं मोकळे झालीत, तुम्ही खिसे मोकळे करून रस्त्यावर थोडं खर्च करा, हीच नम्र विनंती. उपवास फक्त नावाला असतो, पण त्या दिवशी खायला काय कमी नसतं. दुसऱ्या दिवशी तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत उपवासाचा उपास सोडला. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक शेअर फॉलो कर दो. बहुत बहुत धन्यवाद.